सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्रीत 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये देवी वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते। अशा या देवीची ही 9 रूपे आहेत। पहिल्या दिवशी शैलपुत्री या रूपाची पूजा करतात। शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या। पर्वताचे राजा हिमालय यांच्या घरी दुर्गा देवीने जन्म घेतला आणि शैलची कन्या झाल्या, म्हणून या देवीला शैलपुत्री असे म्हणतात। या रूपामध्ये देवी वृषभावर बसलेल्या आहेत आणि देवीच्या एका हातामध्ये कमळाचे फूल व दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ धरलेला आहे। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते। भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते। या देवीच्या उपासनेने मूलाधार चक्र जागृत होते। दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाचे पूजन केले जाते। देवीने बरीच हजार वर्षे शिवशंकरांचे ध्यान केले होते। देवीची ही तपश्चर्या बघून स्वतः ब्रह्मदेवाने देवीला वरदान दिले व म्हणाले, अशी घोर कठीण तपश्चर्या आजपर्यंत कोणीच केलेली नाही। म्हणून ब्रह्मदेवाने देवीवर प्रसन्न होऊन देवीला ब्रह्मचारिणी असे नाव दिले। या रूपात देवीने एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात जपमाळ घेतलेली आहे। ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते। ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ आहे। आपले अस्तित्व आहे ह्याची जाणीव सदोदित ठेवणे। आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योती स्वरूप आहोत। या सजगतेसह जीवन जगत असता तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असतात। जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल। जितके तुम्ही चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल। तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी झालेले जाणवेल। हे ब्रह्मचर्य होय। आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे। आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो। तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाचे पूजन केले जाते। या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा दैदिप्यमान चंद्र विराजमान आहे, त्यामुळे देवीला चंद्रघंटा असे म्हणतात। ही देवी दशभुजा आहे। 10 हातात शस्त्रे असून वाहन सिंह आहे। ही देवी दुष्टांचा नाश करून रक्षण करणारी आहे। या देवीची उपासना करणारा पराक्रमी आणि निर्भय होतो। चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो। चंद्राच्या कलेप्रमाणे मन देखील सतत आकुंचन प्रसरण होत असते। देवीच्या या रूपाच्या नामोच्चाराने आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघंटा हे मनाच्या आकर्षकतेचे प्रतीक आहे। चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रूपाचे पूजन करतात। कुष्मांड म्हणजे कोहळा। कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते। हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे
आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणे देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. या स्वरूपाचे पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात. कु म्हणजे लहान, श म्हणजे ऊर्जा आणि अंडा म्हणजे ब्रह्मांडीय गोळा. सृष्टी आणि ऊर्जेचा लहान बृहद ब्रह्मांडीय गोळा असे मानले जाते की विश्वाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा देवी दुर्गाने या ब्रह्मांडाची निर्मिती केली. 8 हात असलेली देवी अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखली जाते. कुष्मांडा देवीच्या 8 हातांमध्ये कमंडलू, धनुष्यबाण, कमळपुष्प, शंख, चक्र, गदा आणि सर्व सिद्धी देणारी जपमाळ आहे. देवीच्या हातात अमृताचा कलशही आहे. देवीचे वाहन सिंह आहे. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थित असते. कुष्मांडा देवीची उपासना केल्यामुळे आयुष्य, कीर्ती, सामर्थ्य आणि आरोग्य वाढते. देवी कुष्मांडा अत्यल्प सेवा आणि भक्तीने प्रसन्न होणारी देवी आहे. प्रामाणिक अंतःकरणाने या देवीला स्मरण केल्यास व्यक्ती परमस्थान सहज प्राप्त करू शकतो. 5व्या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाचे पूजन करतात. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. चतुर्भुज अशी बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह हा निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. 6व्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करतात. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शविणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वरप्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. कात्यायनी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायनी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 6व्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा करतात. काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीमुळे आपण ताजेतवाने होतो. कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती. देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे
तंत्र मंत्रांचे साधक काल रात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. काल रात्री देवीची भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशीर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच काल रात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते. 8व्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा करतात. गौर म्हणजे गोरा, सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप. महागौरीची आराधना आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. पुराणातील एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. वयाच्या 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते. राक्षस दैत्य शुंभ निशुंभांचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले. ही देवीचीच एक लीला होती अशी कथा पुराणात आढळते. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. विवाह जुळण्यात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात. जीवन सुखमय होते. महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. 9व्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा करतात. दुर्गादेवीच्या सिद्धिदात्री या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषीमुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्रीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन मानपान करावे आणि नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी. सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल. तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल. गुरु परंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.